राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीसाठी SCRT मार्फत डाएटच्या नियंत्रणाखाली राज्यभरामध्ये जे प्रशिक्षण शिक्षकांसाठी आयोजित केलं होतं, या प्रशिक्षणामधील त्या नियोजनामधील विस्कळीतपणामुळे या अपघाताला सामोरे जावं लागले अशी राज्यभरातील शिक्षकांची धारणा आहे। वास्तविक पाहता ही सेवांतर्गत प्रशिक्षण ही राज्य शासनाची जबाबदारी असताना देखील या प्रशिक्षणासाठी 2000 रुपये शुल्क आकारण्यात आलं। यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झालेली होती आणि वास्तविक हे 2000 रुपये शुल्क आकारल्यानंतर देखील इतर वेळी प्रशिक्षणांसाठी शिक्षकांना चहापान अल्पोपहार किंवा दुपारच्या भोजनाची जी व्यवस्था पूर्वी केली जायची, या प्रशिक्षणामध्ये मात्र कोणतीही व्यवस्था राज्यभरामध्ये कुठेही केली गेलेली नव्हती। आणि त्याचबरोबर या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना दिवसातून 6 वेळा उपस्थिती नोंदवण्याचं अजब फरमान शासनाकडून काढण्यात आलेलं होतं। त्यामुळं आणि तेही ऑनलाईन आणि विशेषतः दर तासिकेनंतर ऑनलाईन मूल्यमापनाची जी पद्धत यावेळी राबवली होती, त्या ऑनलाईन मूल्यमापनामध्ये सुरुवातीच्या 2-3 दिवसामध्ये ही पूर्ण यंत्रणा विस्कळीत झाल्यामुळे ऑनलाईन मूल्यमापनामध्ये राज्यभरातील अनेक शिक्षकांना सहभाग नोंदवता आला नाही। एकंदरीत यावेळच्या प्रशिक्षणामध्ये सगळीकडे गोंधळ निर्माण झाला होता। विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा डोंगरी दुर्गम असणारा जिल्हा, वास्तविक पाहता प्रशिक्षण ही तालुका स्तरावरती आयोजित केले जातात। रत्नागिरीमधील येथील भौगोलिक परिस्थिती बघता इथल्या शिक्षकांनी हे प्रशिक्षण तालुका स्तरावरती किंवा किमान 3-4 ठिकाणी घेण्यात यावं अशी मागणी केलेली होती। तरी देखील इथल्या व्यवस्थेनं ते प्रशिक्षण जिल्हा स्तरावरती एकाच ठिकाणी घेण्याचा जो अट्टाहास ठेवला आणि त्यातून ऑनलाईन उपस्थितीची शिक्षकांच्या मध्ये दास्ती आणि त्या दास्तीमधून शिक्षकांच्या प्रवासामध्ये झालेली घाई गडबड आणि त्याच्यामधून हा अपघात उद्भवलेला आहे। दुर्दैवानं हा जो अपघात निर्माण झाला, या सगळ्या व्यवस्थेमुळे हा शिक्षकांना हा नाहक त्रास झाल्याची धारणा राज्यभरामधल्या शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे। एकंदरीत या रत्नागिरीमधील एकाच ठिकाणी प्रशिक्षण घेण्याचा अट्टहास ज्या व्यवस्थेने केला, त्यांची चौकशी करून त्या संबंधितांच्यावरती कारवाई करावी ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी आहे। राज्यभरामधल्या प्रशिक्षण स्थळावरती शिक्षकांना जी अपमानास्पद वागणूक मिळाली, या वागणुकीची सखोल चौकशी करण्यात यावी। तसेच रत्नागिरीसारख्या ठिकाणी एकाच ठिकाणी प्रशिक्षण घेणं हा जो अट्टहास आहे आणि ऑनलाईन उपस्थिती दर तासिके पाठीमागं मूल्यमापन, या सगळ्यांच्या मध्ये शिक्षकांच्यावरती अविश्वास असल्याची भावना राज्यभरातल्या शिक्षकांमध्ये निर्माण झाली। या साऱ्या प्रकाराची राज्य शासनाने सखोल चौकशी करावी सन्माननीय मंत्री महोदयांनी ही आमचे राज्य संघाची मागणी आहे। राज्य शासनानं या प्रसंगी जर सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाचे हाक शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली देण्यात येईल।